दररोज नवीन या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये मिळणार नाही, तर फक्त आता 2500 रुपये मिळणार आहे। तर बघू शकता का, एप्रिलचा हप्ता फक्त लाडक्या बहिणींना 2100 रुपये नाही, तर फक्त आता 1500 रुपये मिळणार आहे। तर अजित दादा यांनी काय म्हटले आहे संपूर्ण 5 वर्षाचं सरकार आहे। माझी एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आणि मूलभूत जे काही आपले प्रश्न आहेत ते एकदा रांकेला लागल्यानंतर परिस्थितीनुरूप मी सभागृहात पण सांगितलंय, आपण त्यावेळेस ते निर्णय घेऊ। परंतु काही म्हणत होते ती योजना बंद होईल, ती योजना मी बंद करणार नाही। पण महिलांनो, लाडक्या बहिणींनो, ती गरीब महिलांच्या करता आहे। ज्या महिलेचं वर्षाचं उत्पन्न 2,50,000च्या आत आहे, त्या महिलांच्या करता खुरपण करणारी, धुणभांडी करणारी, झाडूपोछा करणारी, झोपडपट्टीमध्ये कष्टाचं जीवन जगणारी, अशा पद्धतीची निराधार अशा ज्या काही महिला आहेत, ज्यांना त्यांचे मुलं मुली सुना सांभाळत नाही, जावई सांभाळत नाही, अशांच्या करता ही योजना आहे। तरी त्यांची संख्या काही प्रचंड मोठी आहे। मागं ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असताना दिलं गेलं, हे परत आम्ही घेणार नाही। पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवाळणी दिली, नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी दिली, आता होळीच्या निमित्तानं मला वाटतं 3000 रुपये दिले। अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय। आदिती तटकरेचा पण त्याच्यामध्ये पाठपुरावा आहे। त्या पद्धतीनं इतरही योजनांना न्याय देण्याचं काम मी आणि आपलं महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्रीगण आम्ही करू। एवढंच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे। तुमच्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आज या मीटिंगला आल्याबद्दल चारही जिल्ह्याच्या, शहराच्या आणि ग्रामीणच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो। तर तुम्ही बघू शकता की लाडक्या बहिणींचे आता अजित दादांनी स्पष्टपणे सांगितले आहे की 2100 रुपये मिळणार नाही, तर ते 1500 रुपयेच मिळणार आहे। हा हप्तासुद्धा एप्रिलचा हप्ता 1500 रुपये बहिणींना येणार आहे। यामध्ये कुठलीही वाढ होणार नाही। लाडक्या बहिणींना फक्त आता त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपयेच येणार आहे। त्याच्यावर आदिती तटकरे यांनी काय म्हटले आहे, व्हिडिओला संपूर्ण बघा। आदिती तटकरे यांनी काय सांगितले आहे 2100 रुपये वाढीबद्दल। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याची तारीख आता जवळपास निश्चित झाली आहे। 2100 रुपये देणार होता, त्याचं काय झालं? त्यांना म्हणा, महायुतीनं तो शब्द दिलेला आहे। लाडक्या बहिणींना दिलेलं वचन जसं 1500चं पूर्ण केलेलं आहे, तसं 2100चं। तर बघू शकता की आदिती तटकरे यांनी म्हटले आहे की 2100 रुपयाचं सुद्धा वचन आम्ही पूर्ण करू, परंतु ते वचन कधी पूर्ण करणार याविषयी अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आता आम्ही 2100 रुपये नाही तर 1500 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहे। 2100 रुपयाचा निर्णय आम्ही। तर बघू शकता की लाडकी बहीण योजनेची आता लिस्टसुद्धा आलेली आहे। फक्त याच बहिणींना आता लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार आहे। वयानुसार यांचा हप्ता आता ठरणार आहे। कोणत्या बहिणींचे वय आता किती वय असणार आहे, तरच त्यांचा हप्ता आता त्या वयानुसार ठरणार आहे। ज्या महिलांचा आता 21 ते 45 वय आहे, अशाच महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे। त्यांचा हप्ता हा वयानुसार ठरणार आहे। तर बघू शकता की लाडकी बहीण योजनेचा आता हप्ता हा त्यांच्या वयानुसार ठरणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।